नावाला आळ केलं होतं, खालचे 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर्षांनी जे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही देतो असा एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की सीआयडी कडे सगळा तपास द्यायला. डीवायएसपी ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबाची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं, त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, का तर प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे सीआयडी कडे, देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय, किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का, कुटुंबात पहिले काय झालं होतं का, ते काय बोलले होते का तुम्हाला, त्यांना कोणी धमकी दिली होती का. म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायलात, न्याय मागायला यायलात, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असंच तपास कुठे जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठे आहे सोडून द्या, 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं, 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली. दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबाच्या, ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी जाती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. काय घेतली, खोटी होती का, कशामुळे घेतली, दबावामुळे घेतली का. सीसीटीव्ही फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गावाल्याकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही जाती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का. त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते, एखादी गोष्ट होऊ द्या यांच्याकडून, चुकू द्या, बघा हे कसे फोपावतात लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही ह्या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो तर आमचा कधीच संबंध आला नाही. क्लायंट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा, आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण लांड्याला सुरी लावायला लागते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे, माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे, त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी. त्याच्यामुळं सगळ्या एजन्सी त्यांच्याच, कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ही गोष्ट माहित होईल ह्यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे, पण ज्या लोकांनी देऊन आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होतंय का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस ह्या नात्याने इथं येतोय, न्याय मागतोय. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला नाही कसा भेटत. आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात, त्याच्यावर कारवाई का नाही केली. हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीने परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काय प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होतात सगळेच लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळे इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे.
मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला, आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला निघाला तर त्याला ते वाचविल का मध्ये घालील? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ? काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तर विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कुणाला तरी सोडलं चाललंय, कुणाला तरी पकडलं चाललंय, संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. काल मी सांगितलं, आज निर्णय घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या, तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काय जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी. नाही तर कुटुंब सगळं हातात होऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे ह्याच्यातून? उद्या गावकऱ्यांचं ते आंदोलन ते होणार आहे का? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील. आज जे आंदोलन होतं केवळ मनोरंजनाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज माग घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना आम्ही विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID DSP असतील, त्यांना इथं समोर आणा. नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला त्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास, नेमकं ह्याच प्रकरणात तपास करले का काय करले हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत माहिती झालं. आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यानं किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना. आमच्या मला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घातला म्हणून. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबेल. आता नका करू, एवढंच माझं म्हणणं होतं आणि म्हणून मी धावत पडत आलो. कारण हे आजचं आंदोलन नव्हतं, हे आत्महत्या करायची म्हणजे हे साधा विषय नव्हता. सगळा राज्य ढवळून निघालंय. पुरं हा राज्य एकदम रोषात आलंय आता. कारण शेवटी ज्याने भाऊ गमावलाय त्याचा भाऊ न्यायासाठी फिरतोय आणि त्याच्यावर आत्महत्या करायची जर वेळ आली तर हे राज्याला कानाला ऐकावं सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना आहे. हे साधा सोपा विषय नाही. एखादं आंदोलन असतं ठीक आहे, ज्यावेळेस आत्महत्या हा शब्द येतो त्यावेळेस पायाखालची सगळी जमीन सरकून जाते. मग संतोष भाईला न्याय द्यायचा आहे, लढाई लढायची, संघर्ष करून ते जिंकायचे सुद्धा. राहिला विषय धनंजय भैयाने आणि त्या देशमुख भैयाच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याच्या बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या आहेत त्या खऱ्यानंच मनावर घेऊन मार्गे काढा.
तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुजाभाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी, कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत. तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागल. त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वचन पडावे लागणार आहे. यांना मुख्यमंत्री म्हणलं जातं. मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच आहे, यांना कोणाला सोडलं जाणार. म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे. त्याच शब्दावरती माझं जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधलेत की काय अशी शंका आताच यायला लागली. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहेत. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधलेत की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली, ती त्यांना पूर्ण SIT कडून, CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी आहेत, कारण खंडणीमुळेच खून झालेला आहे. कारण हा काय उलटा प्रकार नाही, हे सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे. जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून केलाय, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं, तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री आहे. तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळेच खून झालाय, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर ज्या खंडणीमुळं खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा ढवळून निघाले. लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. पण तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या ते कोणतरी त्यांचा ठरलेला नाही. ती भंगार पिलावला आवला देणं, ती दुसरी एक की ज्याने मोबाईल पुढे फेकून दिला. हा, ही भंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला मोबाईल सापडत नाही, त्याला सोडून काढा ना, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईलमध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत. तेव्हा तर तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच गुंतणारे, म्हणजे मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं. याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ ह्या राज्यातल्या लोकांनी, जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा, की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? कोणचं राजकारण चालवलंय तुम्ही? कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जात ती भंगार ती, त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही.
संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज हे लेकरू आत्महत्या करायचं म्हणलं. आमची अस्सा लावला रे, आम्ही अन्याय नाही सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार आहे. या कुटुंबाला जर धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठी म्हणते, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करू, आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करील. कारण आपल्याला संयम लई, आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेलाज, त्याला नावेलाज. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार आहे. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलून घेत आहेत, आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत, आणि ते जर पुरं करत नाहीत, म्हणजे तुम्ही गोड बोलून आस्थानायन करायला लागले की कुटुंबाला एक बोलायचं. आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी, या सगळ्या पिलावळीला सोडायचा आता प्रयोग नाही करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्यांच्याशी दगाफटका करणार, आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री, आम्ही तपास केला पण तपासात आढळून नाही आला, सोडून देणार. ही तर प्रक्रियाने चालली गोडगोड. अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरिबाचं, नाविलाज आहे. मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या, कायमच. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेले. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळणार नसला तर कुटुंब हातात झालं. त्यांच्या लक्षात आलं की आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड आहे, ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं इतक्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. या धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली त्यानं राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणी खोरे त्याला कोणी सांभाळलं. मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. ह्या नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एकच, 302 मध्ये सगळे. ह्या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळा, यांना घेऊन कोण पळा, हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कुणी सांभाळलं ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं ते. पण या राज्याचा प्रमुख म्हणून
जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं, कोणत्या गाडीनं नेलं? मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला झाकून ठेवलंय. सडन का काही फडणवीस आहे, मळण का काय गाडी ती? तुमच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन धुवावं लागेल का काय तुम्हाला? मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावले वर, आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय काचा तिच्या. तिथला PI खूप काळजी घेतो वाटतं गाडीची. वारे फडणवीस, आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय? आहे येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्हीच घेतले काय होते? नीचपणाचा कळस किती असावा आणि राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचं तरी रोष असायला पाहिजे होतं. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात? तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब मंताक्षरी गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिले असं राज्य म्हणलं असतं आणि फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांनी. याला गुजरातला कोण घेऊन गेलं? कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय तर लय पडतोय वाटतं, भस्म लावतोय वाटतं, काटला गाणं बहुतेक ते मुक्तस्वामी वरी. ह्यो हिंडला याला कोण घेऊन? याच्या गाडीला डिझेल कोणी टाकलं? याला ती कोण डॉक्टर आहे इकडचा, नांदेडचा का कोणाला केच आहे का? तो घेऊन पळाला. 302च्या आरोपीला सुद्धा प्रथा आहे, त्याला 6 आरोपी करायचे, कारण तो तेवढाच जबाबदार आहे. तितकाच जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार, घेऊन पळा. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागातले, पण कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला आत टाकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्यारं पुरवले आहेत, ज्यांनी आता पीक विमा काय पैसे खाल्ले, हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे द्यायला. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडे यांनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं होतं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असं आहे की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलो नाही, तर कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो ते गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चालेल आता इच्छा आहे, देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झालात. आजच तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही आला. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवीला वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला 100% न्याय मिळणार. त्या लेकीनं छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार तो खंडणीखोर चालवतोय की काय, या पद्धतीत तुम्ही वागायला लागलात, त्याला तुम्ही सांभाळायला लागलात, त्याला वाचवायला लागलात 302 मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन मध्ये घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाळू फोडतात न्यायासाठी. परभणीचं प्रकरण टाळू फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दातडं काढिता. तुम्ही हसण्यावर नेता मुख्यमंत्री असून सरकार असून कोणची मर्दानगी गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही? एक तुमच्या
राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला, मूर्ता पडला, आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय, अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं, हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे, आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री, आढळून नाही आला नाही, जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू तर आम्ही, जगणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोपं जाऊ द्या ना, नाहीत मुख्यमंत्री आम्ही राज्य एका टणक्यात बंद पाडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. ते केवढ्यात का पुढं काय नेऊन ठेवल्यात या पैदाशी खून करून गेलेल्या, तिथं बी रगी काय नेऊन दिल्यात म्हणून कळालंय मला. फडणवीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येते. वाघांना नीट तिथं कोण कानू धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेलता, तेच गेलतं जाऊन रागाचा काय घेऊन घ्यावाय, तिथल्या PSI ने ठेवून घेतल्या जाऊन. आईला PSI कशाला जात पाहिजे रे माकडा, तुला कशाला जात पाहिजे रे? तुम्ही म्हणता ना मी जातीवादी नाही, तुला कशाला जात पाहिजे? बीड जिल्ह्यात 144 लागू आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये कस काय बसले रे? धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वाड्याची कस काय बसली पोलीस स्टेशनला जाऊ? कस काय बसली? जमावबंदी आहे ना, त्यांच्यावर गुन्हे कस काय दाखल नाही झाले? गुन्हे दाखल कस काय नाही झाले त्यांच्यावर? ते कस काय बसले पोलीस स्टेशनला जाऊ? काय काय कोणचं फडणवीस कोणतं राज्य चालवत आहे? तुम्ही कोणतं राज्य चालवता? आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतलेल्या सुद्धा मी म्हणलोय त्यांना, मला द्या जरा, दिलं तर चांगलं होईल. ते फुटेज कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन नेले, PSI ठेवून घेतल्या. म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस हे अशा ठिकाणी नेऊन ठेवतात का काय? काय दिशा चालली फडणवीस साहेब? काय सरकारमध्ये मंत्री संभलितात? आपल्याकडं एकच रोल आहे बा तेवढा, बाकी तर काय. याच्यातला एक बी आरोपी सुटला, देशमुख कुणाला काही झालं तर याचं जगणं मुश्किल करणार. आपल्याकडे एकच रोल, कारण मी काय सरकार नाही, माझ्याकडे काय दुसरं काय नाही, माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार. फडणवीसांना साहेब म्हणून सांगतो, शेवटची विनंती आणि मी थांबतो. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच. तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून 302 मध्ये त्यांना घ्यावंच लागणार. जी काय सक्रिय त्याची सराई टोळी आहे गुंडगिरीची, लाभार्थी टोळीची आंदोलनं करते आरोपीच्या समर्थनासाठी, पाठिंबा द्यायसाठी, ही सगळी आरोपी करा. तिसरं म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत उज्ज्वल निकमांचे यांचं म्हणणं आहे कुटुंबियाचं का नेमणूक केली नाही. आमचं चौथं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी त्याला साथ दिली हे पुरे टाका मध्ये. ते 100, 150, 200 होद्या काय व्हायचे, मग जेल मोठ आहे. हे सगळे मध्ये टाका, त्यांना ठेवू नका कोणालाच, एकाला सुद्धा. चौथं पाचवं म्हणणं असं आहे की ही खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे. चार्जशीट मध्ये काही अफरातफर होऊ देऊ नका. त्याच्यात चान्सेस आहेत खूप अफरातफर होण्याचे, म्हणून तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालणं खूप गरजेचं आहे. आणि ही केस सगळी खंडणीचे आरोपी सहित, खुनाच्या सहित आणि होणारे आरोपी सहित ही केस 100 ट्रायल चालवा. याला बाजूला येऊ देऊ नका फडणवीस साहेब. जर तुम्हाला रोष मराठ्यांचा अंगावर घ्यायचा नसेल तर नसता आपला तर सरळ सरळ उघड असतं. राजकारण मला काही कळत नाही. आपलं उघड असतं. आपला जीव आपल्या समाजात, आपला जीव आपल्या समाजात,
मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. हे मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर आव्हान आहे. जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला, यातला एक आरोपी सुटला, त्या दिवशी धनंजय मुंडेची टोळी नीट करणार आणि राज्य सुद्धा मी बंद पाडणार. वेळ आली तर सोमनाथ सूर्यवंशीला आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्खा राज्यच आम्ही दिल्लीला घेऊन सुद्धा जाऊ शकतो. तिथंही मोर्चा आम्ही ते राज्य, तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो. कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायची हे पण आमच्या पुढं आता प्रश्न पडायला लागलाय. जर माणसंच आमच्या मारायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर राज्यात जर उलट चालणार असलं तर आम्ही उलट चालतो. याच्यात आम्हाला का दोष द्यावा देणारा? खून होणाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तर खून करणाऱ्याला न्याय मिळायला लागलाय फडणवीसांच्या सरकारमध्ये. तर मग आम्ही थोडं उलट चालत म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला? तुम्ही काय करावं आम्ही तुम्ही सांगा ना. मग आम्हाला तुम्हीच पर्याय द्या. इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या, मीडियाचे बांधवही पर्याय द्या. जर खून ज्याचा झालाय त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणाऱ्याला जर फडणवीस न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चाललो तर तुम्ही आम्हाला का ना ठेवणार? मग आम्ही करावं काय? नुसते मुर्देच बघावत का आता पडलेले? नुसते मुर्देच बघायचे का? मी आता आमच्या लेकरांचे पडलेले नाही जगायचं का? आणि ही एवढंच इथं आहे कोपऱ्या कोपऱ्या. देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात येऊ, इथं फक्त लई लांब नाही. तुम्हाला सफाई करणं काय अवघड नाही. एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय? कोपरा आहे तो साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय, भरभटलाय. तो कलंक तुमच्या पुढे यायला लागलाय. तुम्ही कशाला कलंकित होता? कशाला समजत यांना? तुम्हाला काय दाखवायचंय का? राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला? त्याची काय पाठ थोपटून घ्यायची का तुम्हाला? बघ तू एवढा खून केला, तुझे आरोपी होते, खंडणीत होते, सगळ्यात होते, मोबाईल मध्ये होते, त्याने व्हिडिओ बघितला खून होताना, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे, CDR सुद्धा आहे, तरी मी वाचवलंय का नाही तुला? ही छाती पडवायची का फडणवीसाला? एकट्याची जेव्हा राज्य चालतंय का काय त्याची?